अजितदादा पवार यांचं. सुरुवातीला सर्वांना नमस्कार करतो. आजच्या मेळाव्याला उपस्थित असणारे खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, आपले लोकप्रिय आमदार देवेंद्र भुयारजी, दुसरे आमदार अमोल मिटकरीजी, संजय खोडकेजी, वसंतराव भुईखडकरजी, सुरेखाताई ठाकरे, संतोष महात्मे, मनोहर पावडे, मोनालीताई भुयार, निखिल ठाकरे, शोभनाताई देशमुख, अश्विनीताई दवंदे, माधुरीताई पालीवाल, बाळासाहेब पाटील, गणेश खारकर, डॉक्टर साजिद अली, अजीज उल हक, विष्णुपंत निकम, इनाम उल हक, साहेबराव नने खान, त्याचबरोबर अब्दुल कयूम, हिराकांत उईके, विजय वडसकर, माझ्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातील आलेल्या सगळ्या माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी, माझ्या मुली, माझे बांधव, माझे पत्रकार मित्र, सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडा आज पावसाच्या मुळे पावसाला देखील आनंद झाला आणि त्यांनी वर्षाव केला. एक चांगला घडलं, त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. थोडी आपली गैरसोय झाली त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. उद्या बैलपोळा. काही भागामध्ये महाराष्ट्रात श्रावणातला बैलपोळा असतो, काही भागात भाद्रपदातला बैलपोळा असतो. पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी अतिशय उत्साहाने 6 जोड्या, 8 जोड्या, 10 जोड्या, 12 जोड्या अशा बैलांच्या असायचे, नांगर असायचे आणि खूप उत्साहाने बैलपोळा साजरा केला जायचा. आता परिस्थिती बदलली, यंत्र आली, ट्रॅक्टर आले आणि पूर्वीसारखी बैल लोकांच्याकडे राहिलेली नाहीये. पण तरी देखील माझ्या बळीराजाचा, माझ्या शेतकऱ्याचा खरा तर उद्याचा आनंदाचा दिवस. त्या बैलपोळ्याच्या देखील माझ्या तमाम अमरावतीकरांना, माझ्या विदर्भकरांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आज तुमच्याकडे येण्यामागचं कारण म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक 5 वर्षांनी लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका येतात. आत्ताच काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. तुम्हाला जे योग्य वाटतं तो तुम्ही मतदार राजाय. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. संविधान ह्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये खूप एक चांगलं काम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे. 5 वर्षापूर्वी तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र भुयार नावाच्या एका तरुणाला, उमद्या सहकार्याला निवडून दिलं. शेतकरी संघटनेमध्ये काम करणारा हा कार्यकर्ता. मित्रांनो, मी देखील राजकीय जीवनाला सुरुवात करायच्या आधी माझ्या भागामध्ये शेतकरी संघटनेचं काम करायचो. त्यावेळेस शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं घाम गाळलेला जे काही पिकवलेलं असतं, भाजीपाला असेल, फळं असेल, संत्रा असेल, माझे इतर कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांना भाव मिळाला पाहिजे ही माफक अपेक्षा. त्या प्रकारे माग 5 वर्षापूर्वी एक साधा गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता देवेंद्रच्या रूपाने तुमच्याकडे आला. तुम्ही त्याला चांगल्या मताने निवडून दिलं. आपली लोकशाही फार प्रगल्भ आहे. आपली लोकशाही फार विचारपूर्वक निर्णय घेत असते आणि त्याला निवडून दिल्यानंतर सरकार आली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मी काम करायला लागलो. त्याच्यानंतर एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं, त्याही सरकारमध्ये मी काम करतोय. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार निवडून आले. काही अपक्ष आले, जसा देवेंद्र आला, संजय मामा शिंदे आमच्या करमळ्याचा आला, असे काही सहकारी आले. मात्र देवेंद्रांनी पहिल्या दिवसापासून काय त्याला वाटलं मला माहिती नाही. तशी देवेंद्राची माझी फार काही पूर्वीची ओळख नाही.
परंतु देवेंद्रने ठरवलं की माझ्याबरोबर राहायचं. त्याला कदाचित वाटलं असेल की या माणसाबरोबर राहिलो तर आपण ज्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याला घेतलेलं आहे त्याचा विकास आपल्याला करता येईल. आणि त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर मग तो माझ्याकडे यायला लागला. तो एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घटक म्हणून काम करायला लागला. तुमच्या अडीअडचणी सांगायला लागला. मोर्शीकरांनो, वरुडकरांनो, खोटं बोलत नाही. मला पण माहिती आहे ह्याच्या आधी इथं अनेक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून गेले, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे गेले, तो तुमचा अधिकार आहे. परंतु हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातनं गेलेल्या आमदारांची 5-5 वर्षाची कारकीर्द आठवा. कुणी किती कामं केली, कुणी काय केलं. माझा दावा आहे, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, मी स्पष्ट बोलतो, मी खरं आहे तेच बोलतो, मी कामाचा माणूस आहे. मी आपल्याला सांगतो की या मतदारसंघात मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कोणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो देवेंद्र भुयारच्या काळामध्ये झाला. 4,372 कोटी रुपये. मला पत्रकार मित्रांना सांगायचं, ही माझी यादी, ही यादी चेक करावी. मी काय सांगतोय आणि खोटं काहीतरी तुम्हाला फसवतोय ही माझी भावना नाही. एवढ्या माझ्या मायमौली प्रचंड संख्येने आल्यात. त्या माझ्या बहिणी आहेत, माझ्या मायमाऊली आहेत. त्यांनी मला अतिशय विश्वासाने भाऊ या नात्याने राखी बांधलेले आहेत. त्या विश्वासाला कधी पण मी तडा जाऊन देणार नाही हा शब्द देखील माझ्या मायमाऊलींना देतो. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी कधी पाहिला नाही. मी पण गेले 32-35 वर्ष, मी आणि प्रफुल्लभाई एकाच वेळेस खासदार झालो. 91ला ते भंडारा गोंदियातनं खासदार झाले, मी बारामतीतनं खासदार झालो. आमची सुरुवातच खासदार म्हणून झाली. त्याच्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणामध्ये रमले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात परत आलो. सुधाकरराव नाईक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला राज्यमंत्री मिळालं आणि तेव्हापासून मी कामाला सुरुवात केली. परंतु मागं वळून बघितलं नाही. मला इतक्यादा देवेंद्र माझ्या मीटिंग चालायच्या, माझे इतर कार्यकर्ते बसलेले असायचे. कधी कधी बाकीचे कार्यकर्ते आमदार सांगायचे, नको दादांची मीटिंग चालू आहे, मध्येच कुठे शिवतो. काय नाही, तो म्हणायचा मी माझ्याकरता शिवतो का, मी माझ्या मोर्शी वरुडच्या जनतेकरता शिवतोय, मग त्याच्याकरता कामं करायला नको का. या पद्धतीनं त्या पठ्ठ्यांनी कामं करण्याचा पाठपुरावा केला, म्हणून 4,372 कोटी रुपयाची कामं झाली. आता पावसामुळं मला तिकडे जाता आलं नाही, परंतु आम्ही उपजिल्हा रुग्णालय बांधकामाची पाहणी करायला जाणार होतो. आता संपल्यावर जाऊ, सभा झाल्यावर महिला व बाल रुग्णालयाच्या जागेची पाहणी करायला जाणार होतो. आता येताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा पूर्णाकृती पुतळा अतिशय मोक्याच्या ठिकाणी माझ्या शहरामध्ये इथं उभा केला. त्याच्यामध्ये आमच्या देवेंद्रांनी पुढाकार घेतला, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. लोकप्रतिनिधी केव्हा काम करू शकतो माय माऊलींनो, ज्यावेळेस तुम्ही आशीर्वाद देता, भरभक्कम पाठिंबा देता, तुम्ही मजबूतीने उभं राहता, त्यावेळेस त्या आमदाराला एक स्फूर्ती येते, ईर्ष्या येते. त्याला वाटतं नाही माझ्या माय माऊलीच्या करता केलं पाहिजे, असं करून नाही चालणार. त्यांनी लोकांच्या कामालाच वाहून घेतलं होतं. मला माहिती नव्हतं, मला वाटलं की आता या पठ्ठ्याचं लग्न झालं असेल, पण नंतर कोणी सांगितलं ही बिन लग्नाचं आहे. अरे म्हणलं एवढं आता बिन लग्नाचा कसं काय राहिला. नंतर मग सगळ्यांनी प्रयत्न करून त्याला चांगली पत्नी देखील मिळाली. नशीबवान आहे देवेंद्र, त्याला चांगले कन्यारत्न देखील झालेलं आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं, समाजाचं चांगलं व्हावं, सर्व जाती धर्माच्या लोकांचं भलं व्हावं, ही आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना आहे. आम्ही नुसतं बोलत नाही. हे सगळं करत असताना देवेंद्रनी अनेक महत्वाचे निर्णय माझ्याकडनं, पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या सरकारकडनं, नंतर महायुतीच्या सरकारकडनं त्या ठिकाणी करून घेतले.
त्याच्यात अनेकदा म्हणायचं की दादा एकदाच मी तुम्हाला देणार आहे. शेवटी आणि ती वेळ आज आली. आज जे काही पुतळे आपण उभे केले पूर्णाकृती, आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दलची जी घटना घडली, दुर्घटना घडली, वेदनादायी घटना घडली, सगळ्यांना ठेच पोचणारी घटना घडली, सगळ्यांच्या भावना दुखवणारी घटना घडली. ते युगपुरुष आहेत. आजही त्यांचा इतिहास सांगितल्यानंतर अंगावर शहारे येतात, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. पण ते झाल्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली होती. मी सरळ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं, जनतेला सांगितलं, 13 कोटी जनतेला सांगितलं, मी महाराष्ट्राची माफी मागतो. हे घडायला नको होतं. मी स्वतः ते जाऊन बघितलं. तिथं चौकशी लावली आहे. त्याच्या खोलामध्ये जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टर चुकीचा होता का, आर्किटेक्ट चुकीचा होता का, ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार चुकीचा होता, कोणीतरी चूक केलेलीच आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि ते शोधलं जाणार आहे. चौकशी चालू आहे. त्याला कडक शासन करणार, त्याला सोडणार नाही. कारण महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे. सगळ्यांच्या भावना महाराजांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आज मी इथं आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मी अनेक वर्ष बघतो, मला इतिहास वाचायची, मला माहिती घ्यायची आवड आहे. मोर्शी वरुडकरांनो, तुमच्या माझ्या जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अनेक राजे अनेक होऊन गेले. पण तुम्ही बघा, त्या राज्यांच्या काळात हे निजामांचं राज्य, हे मोगलांचं राज्य, असं वेगवेगळ्या त्या राजांची नावं त्याला दिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. त्याला महाराजांचं आडनाव भोसले होतं. भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही. रयत म्हणजे आपण सगळे रयत, रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य. हा इतिहास फक्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात. म्हणून आज देखील महाराजांचा पुतळा बघितला, महाराजांचा फोटो बघितला की आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. असा राजा पुन्हा होणं नाही. एवढा मोठा राजा होऊन गेला. आज मी ज्यावेळेस माफी मागितल्यानंतर देशाचे पंतप्रधान पालघरला आले होते, त्यांनी पण माफी मागितली. परंतु दुर्दैवाने काहींना राजकारण करायचं. त्याच्यामध्ये आता हे 2 पुतळे उभे केले, इथल्या लोकांनीच उभे केले. देवेंद्रांनी पुढाकार घेतला, आम्ही निधी दिला, तुमच्या शहरांनी जागा दिली, कॉन्ट्रॅक्टर वेगळं सगळे काही, त्याला काही नियमावली आहे, त्या नियमाचं पालन केलं. कुठल्या राज्यकर्त्यांना वाटणार आहे की आपल्या काळामध्ये एखाद्या युगपुरुषाचा, महापुरुषाचा किंवा राजमाता जिजाऊ, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर, मौलाना आझाद, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, किती जणांची नावं घेऊ. या सगळ्यांचा कुठेही पूर्णाकृती किंवा अर्धपुतळा केला किंवा अश्वारूढ पुतळा केला तर तो चांगलाच झाला पाहिजे, अशी सगळ्यांची भावना. परंतु काही जण विकास कामाच्या ऐवजी निव्वळ राजकारण, आज पण काहींनी त्याच्यामध्ये आंदोलन केले. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला पण आहे, माझ्या मायमाऊलीला पण आहे, माझ्या बांधवांना पण आहे. मी नाही म्हणत नाही. अहिंसेच्या मार्गाने दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. सार्वजनिक वस्तूचं, सार्वजनिक ज्या बाबी आहेत त्याचं नुकसान होणार नाही, कारण तो समाजाचा पैसा आहे. अशा पद्धतीने हे काम चालतं. आणि त्याकरता हे जे 2 पुतळे उभे केलेले आहेत, हे महापुरुषांचे पुतळे, हे इथून पुढं माझ्या मोर्शी वरुड या परिसरातल्या लोकांना सातत्याने प्रेरणा देत राहतील. पुढं पिढ्यानपिढ्या येणारी नवी माझी मुलं मुली देखील ते किंवा शिवाजी महाराजांचा काय आदर्श आहे,
महात्मा फुलेंचा काय आदर्श आहे, त्यांनी काय काम केलं, त्यांनी कशा पद्धतीनं समाजाला घडवलं, त्यांनी कशा पद्धतीनं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना दिशा देण्याचं काम केलं, त्यांनी कधी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही, कधी त्यांनी उजवं डावं त्या ठिकाणी केलं नाही, हे इतिहासामध्ये नोंद आहे. आणि त्याच्यातून माझ्या या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला सातत्याने प्रेरणा मिळत राहील याबद्दलचा विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर आज मगाशी बोलत असताना माझ्या देवेंद्र भोयारनी काही गोष्टी सांगितल्या. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, देवेंद्रनी स्वतः करता कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही. माझ्या संत्रा उत्पादकाकरता प्रयत्न झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याकरता झाला पाहिजे, माझ्या मायमाऊलीच्या करता झालं पाहिजे. यावेळेसचा 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना देखील त्यांनी तेच मला पत्र दिलं की दादा काहीतरी चांगले निर्णय घ्या, चांगल्या योजना आणला. कामं झालीत पण अजून चांगलं व्हावं. मी बरेच वर्ष गेले लहानपणापासून विचार करतोय की आमच्या महिला शेतकरी शेतमजूर कुटुंबातल्या खुरपणीला जातात, मशागत करतात, काळ्याची सेवा करतात, कुठं ना कुठं स्वतःच्या शेतातलं काम उरकलं तर दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचायला जातात, संत्रा गोळा करायला जातात, त्याच्यामध्ये सोयाबीनच्या मशागत करायला जातात. वेगवेगळी पिकं माझ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या पिकाच्या करता तिथं जे काही काम असेल ते काम करण्याच्या करता ती भगिनी जात असते. मला आठवतंय सुरुवातीला तर पगार इतके कमी होते, आता 250. आता खुरपणीच्या महिलेला पगार किती आहे दिवसाला? 250. 200 काहींकडे 300, काहींकडे 250. आज ती महिला सकाळपासून पहाटेपासून राबत असते. काही माझ्या महिला धुणमांडी करतात, काही माझ्या महिला झाडू पोतना करतात, काही माझ्या महिला शहरामध्ये नवरा बायको दोघेही सर्व्हिसला असले तरी स्वयंपाक करतात, काही माझ्या महिला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काचा गोळा करतात, कचरा गोळा करतात. झोपडपट्टीमध्ये अतिशय खराब जीवन जगण्यात असतात, त्यांना नाईलाज असतो. पोटाची खळगी भरण्याच्या करता ती माय माऊली राबत असते, ती प्रयत्न करत असते. तिला वाटत नाही माझा मुलगा मुलगी चांगलं शिकावेत, माझ्या नवऱ्याचं चांगलं व्हावं, आमच्या कुटुंबाचं चांगलं व्हावं, आम्हाला घर बांधता यावं. प्रत्येकाच्या मनात तिथं माझी माय माऊली बसली. प्रत्येकाचं स्वप्न आहे, का असू नये, प्रत्येकाचं असलं पाहिजे स्वप्न. आणि मग मी विचार केला की एवढा मोठा समाज, त्याच्यामध्ये योजना अशा आणायच्या, जातपात भेदभाव धर्म बिर्म त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे, माणुसकी आली पाहिजे. गरीब 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या सगळ्या महिला चांद्यापासून बांध्यापर्यंत, मग ती मागासवर्गीय असेल, ती आदिवासी असेल, ती भटकी असेल, ती अल्पसंख्याक असेल, ती बहुजन समाजाची असेल, ती माझी सर्वसाधारण समाजातली असेल, कोणी असू दे, 2.5 लाखाच्या आतमध्ये तिचं उत्पन्न असेल तर तिला आपण 3,000 रुपये महिना द्यायचा. आणि साधारण 18,000 रुपये वर्षाला होत होते. एक फुल ना फुलाची पाकळी. या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझ्या भावाकडनं आमच्याकडनं तुम्हाला ओवाळणी समजा, काय समजायचं ते समजा, हा तुमचा अधिकार आहे. हा तुम्ही राबत असताना तुम्ही तुमच्या करता काही करत नाही, तुम्ही मुलाबाळांच्या करता करता, पतीच्या करता करता, सासू करता करता, सासऱ्या करता करता, सगळ्यांच्या करता करता 24 तासात कुणी बघा, पुरुष घ्या आणि स्त्री घ्या, स्त्री सगळ्यात जास्त काम करते, परंतु तिला तो सन्मान. आम्ही मधल्या काळामध्ये 4 आमच्या आदिती तटकरे त्या खात्याच्या मंत्री आहेत, महिला बाल विकासच्या, त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडी आणि वेगवेगळ्या महिलांच्या करता काही योजना आणल्या. अजून काही योजना आमच्यामध्ये आहेत पाईपलाईन मध्ये, आम्ही ते त्यांच्या करता करणार आहे. कारण काम करताना त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे, तर माझी महिला माझी माय माऊली चांगलं काम करू शकते. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिलांना निर्णय घेतला, फॉर्म भरायला सुरुवात केली, जुलैपासून द्यायला सुरुवात केली. काल ऑगस्ट संपला, आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना मला सांगायचंय
काल आम्ही नागपूरला राज्याची उपराजधानी आहे तिथं दुसरा कार्यक्रम केलाय, तिसरा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1,07 माझ्या मायमाऊलींना लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले. आणि मध्यस्थी नाही मायमाऊलींनो, यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे. कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचं आधार कार्ड मधनं तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा, मधी नाही. तुमच्या सहीनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सहीने नाही निघणार. तुम्हाला लागेल तेव्हा निघणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा. आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला. त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1,60,00,000 लाभार्थी झालेले आहेत आणि 4,000 जवळपास 800 कोटी रुपये वाटले. 4,800 कोटी. आता तिसरा टप्पा येणार आहे. अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा. आम्ही 2 ते 2.5 कोटीचा साधारण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढलेत. हे लोक पहिल्यांदा विरोध करतात. अहो काल आपल्या हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट नागपूर बेंच इथं कोणतरी एकानी तिथं केस दाखल केलेली आहे, रीट केलेलं आहे की योजना बंद करा. माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हात वर करा. बंद व्हावी असं वाटतं ती. आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं, त्यांनी हात वर करा. खाली हात, माझ्या मायमाऊलींनी खाली हात करा. पाणी वगैरे. ह्यामध्ये मी महाराष्ट्रात फिरतोय, बहुतेक सगळीकडं माझ्या मायमाऊलींना वाटतं ही योजना चालू करावी, चालू ठेवावी. हे चालू राहील, तुम्ही काळजी करू नका. हा अजितदादाचा वाद आहे. अजितदादा वाद यामध्ये काही निवडत नाही. हा माझा वाद आहे. त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेल, परंतु खोटं बोलणार नाही. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मी एकच योजना ती आणली नाही. आमच्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या. ती एक योजना आहे 3 गॅस सिलेंडर फ्री. 52 लाख आमच्या कुटुंबियांना, महिलांना त्यांच्या अकाउंटला वर्षाला 3 गॅसचे पैसे जाणार. गॅसची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे 3 गॅसचे तुमच्या अकाउंटला. तुम्ही ते गॅस 3 घ्या, वरचे गॅसचे पैसे तुमचे तुम्ही खर्च करा. ही एक मदतीची योजना आणली. सगळ्यांकरता भेदभाव नाही, उत्पन्नाची अट घातलेली आहे. गरीब, सर्वसामान्य, समाजातला शेवटचा घटक, ह्या पद्धतीची योजना आहे. श्रीमंत करता नाहीये, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात. त्यांना अशा पद्धतीनं काही देण्याची गरज वाटत नाही. पण तुमचाही अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. काही असे देवेंद्र किंवा काही माझे आमदार अमोल मिटकरी वगैरे यायचे, दादा आम्ही फिरतोय, परंतु काही गरीब घरातल्या मुलींना शिक्षणाकरता कॉलेजची फी देता येत नाही. आणि मग आई वडील म्हणतात आता 12वी पर्यंत शिक्षण झालंय, बाद झालं, आता लग्न लावून देऊ, आता तुला कुठंतरी लग्न कुणाच्या तरी घरची लक्ष्मी करू. ती म्हणते बाबा मला शिकायचंय, आई मला शिकायचंय, तुला शिकता आलं नाही पण मला शिकू दे. आता शिक्षणाची कवाड सगळ्यांकरता उघडली. ते म्हणतात नाही आपल्या ऐकत नाही. आम्ही इतके दिवस 50% फी भरत होतो. पण माझ्या पुढे काही केसेस अशा आल्या मायमाऊलींनो की त्याच्यात 1-2 मुलींनी आत्महत्या केली. 50% रक्कम आम्ही देऊन राहिलेले 50% त्यांच्या आई वडिलांना भरायला नव्हते. मग ती मुलगी म्हणली मग मी जगून काय करू, आणि तिनं स्वतःचं जीवन संपवलं. काय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही गत. आणि आम्ही अर्थमंत्री, काय त्या अर्थमंत्र्याला चाटायचंय. अरे सत्ता येईल सत्ता जाईल, सत्तेकरता आम्ही हपापलेलं नाहीये. माणूस टिकला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, मायमाऊली टिकली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुमच्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, CA व्हायचंय,
IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायचंय, UPSC करायचंय, पायलट करायचंय, काय करायचंय, तिला ज्याची आवड आहे त्याच्यात तिने शिक्षण घ्यायचं. कॉलेजची फीस सरकार भरणार, गरिबाची पाहिजे सरकार भरणार. ही योजना आपण आणली, मोफत शिक्षण. काय वाईट केलं? आणि हे विरोधक ओरडतात की बाबा सरकारने नको त्या योजना आणल्या. नंतर म्हणले अरे त्यांची लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, भावाचं काय भावाचं काय भावाचं काय, आणि आमच्यापासून भाऊ तोडायला लागले. भावांनो काळजी करू नका, तुम्ही भावंडात, त्याच्यामध्ये तुमच्या करता 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर, लाईट बिल इथून पुढे माफ. 44 लाख शेतकऱ्यांना जवळपास किती 14,900 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरणार. आमच्या बांधवांकरता केलं नाही. अहो ज्यावेळेस आमच्या बांधवांना शेतकऱ्याला लाईट बिल भरता यायचं नाही, ते लाईन मध्ये यायचं आणि कट करून जायचा. मग अडचणीच्या भागात आमचे शेतकरी कुठेतरी आकडे टाकत बसायचे आणि ते नीट नाही टाकले तर तिथं शॉक बसायचा, बिचारा घेणं न देणं, जीव गमवायचा. आता आकडे टाकायचे नाही, तुम्हाला कनेक्शन मिळणार आणि मोफत 3, 5, 7.5. आता इथून पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच्या बिलाची चिंता करू नका, माझ्यावर सोडा, काय करायचं करतो. पण मी शेतकरी आहे, तुम्ही, मी शेतकरी, आपली जात शेतकऱ्याची, त्याच्यामुळे मला हे प्रश्न माहिती आहेत. माझ्याही घरी 5च्या मोटारी, 3च्या मोटारी, 7.5च्या मोटारी, माझ्या थोड्या मोटारी मोठे विहिरी असल्यामुळे 10च्या 15च्या पण आहेत. पण मी अल्प, अत्यल्प, लहान शेतकरी, मधला शेतकरी इथपर्यंत त्याच्यात घेतलेले 7.5 पर्यंत. ह्या पद्धतीचं हे सरकार आहे महायुतीचं. त्याच्यावर काही शेतकरी म्हणले की अजित पवार तुम्ही म्हणता दुधाचा धंदा करा, दुधाचा धंदा करा. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात दुधाचा धंदा वाढला, मराठवाड्यात आमच्या आष्टी पाटोदा भागामध्ये वाढला, विदर्भात तेवढा अजून वाढला नाही, भंडारा गोंदियामध्ये थोडा बहुत आहे. आम्हालाही आता करायचं आहे, परंतु दुधाचे भाव पडले, काय करायचा? म्हणला काळजी करू नका, गाईचा व्यवसाय करताय, तुमचं दूध 30 रुपयांना 5 रुपये सरकार तुम्हाला अधिकचे देईल, अनुदान 35 रुपये दिल्यावर परवडतं. दिलं आम्ही, केलं आम्ही. कारण आम्ही पण, मी एकेकाळी राजकारणात यायच्या आधी धारा काढल्यात हाताने. तुम्ही येऊन बारामती करा ना, विचारा. तसा काही एकदम इथं आलो आणि जॅकेट घालून तुमच्याशी बोलायला लागलो तसलं नाही. कष्ट केलेत. पोल्ट्रीमध्ये अंडी देखील मी गोळा केलीत. त्याच्यामध्ये पाणी कसं भरायचं, दार कसं मोडायचं, पेरणीचा वापसा उडायच्या आत पेरणी कशी करायची ते आपल्याला माहिती आहे. उद्या बैल पोळा आहे, तुमच्या दारामध्ये बैल आहेत, 200 आहे का 400 आहे? अरे मला विचारा ना कोणचे आहेत. किती लोकांना माहिती आहे? ते म्हणतील कसलं 200 कसलं 400, आणि जुळला का? आज कित्येक लोकांना काही माहिती नाही आणि शेतकऱ्यांच्या बद्दल बाता मारतात. आज आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय. माझा खापर पंजोबा शेतकरी होता, माझा पंजोबा होता, माझा आजोबा होता, माझे वडील होते, मी होतो. आमची पुढची पिढी पण आज शेती आहे, करल नाही करल माहिती नाही आहे. आता तर मी आश्चर्यचकित झालो. तुमच्या मोर्शी वरुडकरांना सॅल्यूट केला पाहिजे, सॅल्यूट. मी बघितलंय काही काही ठिकाणी जमिनीच्या वादामध्ये अक्षरशः सख्खा भाऊ सख्ख्या भावावर कुऱ्हाड उगवायला मारायला कमी नाही करत. आणि इथं आमचे विजय चंपतराव वडसकर, बरोबर ना, सरपंच ग्रामपंचायत मालखेड, महिला ग्रामीण रुग्णालयाच्या साठी त्यांनी 6 एकर जमीन मोफत दिली. जमिनीची किंमत किती आहे? 2 कोटी रुपये एकर, 12 कोटीची जमीन. त्याला 12 कोटी रुपयाची जमीन मोफत. कसला माणूस दिलदार आहे काय? म्हणजे त्यांना खरोखरीच असली माणसं पाहायला मिळत नाही. उलट लोक म्हणतात कसं आपल्याला आणखीन काय मिळेल. यांनी 12 कोटीच्या मिळवलं का दिली? तोंडला देवेंद्र भोयर समाजाच्या करता इतका राबतोय, चला म्हणलं महिला ग्रामीण रुग्णालय पाहिजे,
आमच्या महिलांच्या डिलिव्हरी वेळेवर व्हायला पाहिजे, त्यांना त्रास होता कामा नये, त्यांना तिथं मोफत उपचार झाले पाहिजे. माय माऊलींच्या करता माझ्या विजय वडसकरनी 6 एकर जमीन मोफत दिली. असा लागतो भाऊ. एवढंच नाही, आमचे डॉक्टर सुधाकर बंदे आणि मीनाताई बंदे त्या आता आलेल्या होत्या. त्यांना 2 मुलं आहेत, एक डॉक्टर आहे, एक सुना आहेत. आणि त्यांनी मीनाताई कंदेंनी जवळपास किती एकर जमीन, 5 का 6 एकर जमीन, त्याची किंमत 10-12 कोटी रुपये, 10-12 कोटी रुपयाची जमीन उपजिल्हा रुग्णालयासाठी दान दिली. दान. बघा माणसं, त्या सुधाकर बंदे, मीनाताई बंदे परिवार आणि विजय वडसकरांना खरोखरीच चाललोट. फक्त त्यांची अपेक्षा आहे, ते म्हणले दादा बघा आम्ही एवढी मोठी जमीन दिली, त्या रुग्णालयाला आमचं घरातल्या वडिलांचं नाव लावता आलं तर पहा, मी जरूर राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून माझा खोडके आणि डिकले, मला 3 तारखेला मी मंत्रालयात आहे, मला जरा माहिती द्यायची, त्या संदर्भामध्ये मी मार्ग काढता येतो का काय काढ. त्यांची अपेक्षा काय, काहीच नाही, फक्त वडिलांचं नाव. आणि का देऊ नये, तरी नियम काय बघतो आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न करतो. हा शब्द देखील तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं देतो. हे अशा पद्धतीचे वरुण मोर्शीची माणसं, अतिशय दिलदार माणसं, आज ह्या वरुण शहराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे. वरुड शहराला हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा. पूर्वी वर्धा खेटक या नावाने ओळखलं जाणारं हे शहर आज वरुड नावाने प्रसिद्ध आहे. आणि या शहरातली प्राचीन मंदिरं तेव्हाच्या स्थापत्य कलेची साक्ष आज पण देतात. त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील हिरिरीनं भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमी म्हणून माझ्या वरुडचा लौकिक आहे. 150 वर्षाची साक्ष देणारी इथं मराठी शाळा आहे, शेकडो वर्षाचं पोलीस ठाणं आहे, ब्रिटिशकालीन नगर परिषद आहे. आधीच्या इमारती आज देखील दिमाखात उभ्या राहतात. आणि नागपूरची संत्रा नगरी म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख जपणारं शहर म्हणून वरुडचा एक वेगळा मान आहे. वरुडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या चौकांना वरुड परिसरातल्या गावांची नावं देण्यात आली आहे. मुलताई चौक, पांडुरनाथ चौक, राजुरा नाका अशी काही उदाहरणं आपल्याला अभिमानानं सांगता येतील. माझ्या सातपुड्याच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या गव्हाणकुंड गावातील कपिलेश्वर धार्मिक केंद्र इथल्या लोकांचं एक पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र आहे. आणि त्यांच्या विकासातून या भागात रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि म्हणूनच यावेळेस देवेंद्र भुयार सारखा एक धडाकेबाज आमदार तुम्हाला मिळाला. धडाकेबाज आमदार. वरुण मोर्शी विधानसभा मतदारसंघात देवेंद्रच्या रूपाने असा का लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला की या मतदारसंघाच्या विकासासाठी तो दिवस रात्र त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत असतो. आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी 4372 कोटी रुपयाची विकास कामं ही मंत्रालयातनं शासनाकडनं खेचून आणण्याचं काम केलं. एकटा गडी निवडून आला, परंतु आज 4372 कोटी घेऊन गेला. कस काय पठ्य आहे. आता उद्याच्याला पण लक्ष ठेवा. बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील. मी ताकाला जायचं आणि गाडगेला पोहायचं हे माझं पहिलं. मी साधू संत नाही, मी माणूस आहे तुमच्यासारखा हाडामासाचा. माझी विनंती आहे की आज एवढा 5.5 जवळपास 4372 कोटी एवढा निधी दिला. पुढेही तुम्ही ह्याला संधी द्या. आता ह्याला अनुभव आला. पाठपुरावा कुठं करायचा. आज दिल्लीमध्ये केंद्रातलं सरकार प्रफुल्लभाई पटेलांनी तिथं पाठिंबा दिला. तटकरेंचा पाठिंबा आहे. तिथली काही कामं असतात. आज तुमचा संत्रा बांगलादेशला जातो, तिथले काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मधल्या काळात आम्ही त्याचे निर्णय घेतले, परंतु त्याची खाली अजून अंमलबजावणी झाली नाही. ती अंमलबजावणी आपल्याला करायची. अनेक जण आले, अनेकांनी संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी उभ्या करण्याचा प्रयत्न केला. कुणालाच यश मिळालं नाही. पुन्हा तो माझ्या मागे लागला. मी त्याच्यामध्ये त्याला साथ दिली
आणि आता त्या संदर्भामध्ये आपण आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या करता आवश्यक तो निधी विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असणारा माझा वरुड मोर्शी या भागामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सहकार्यानं अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास मंजुरी आम्ही दिली आहे। या प्रकल्पाच्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल हा अर्थमंत्र्याचा शब्द आहे। आवश्यक तो निधी दिला जाईल। 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प मी सादर करतो। किती? 6.5 लाख कोटी। आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये उद्याच्याला जे काही निधी लागेल ते मी ग्वाही ह्या सभेच्या निमित्तानं देतो। वरुड आणि मोर्शीच्या माझ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला मालाला चांगला भाव देण्याच्या दृष्टीनं या भागातल्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प हा गेम चेंजर ठरला पाहिजे। त्यामुळे या प्रकल्पाला आपण गती द्यायचं काम करतोय। गेम चेंजर प्रकल्प मागे कुणाला जमलं नाही ते 4,372 कोटी रुपये देऊन देवेंद्रांनी जमवलं। आता हा प्रकल्प त्याच्यावर संत्र्यावर अत्याधुनिक संयंत्राद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे। ज्यूस कॉन्सन्ट्रेट ते केलं जाणार आहे। इसेन्शियल ऑइल काढले जाणार आहे। पील पावडर केली जाणार आहे। पशुखाद्य केलं जाणार आहे। ज्यूस केलं जाणार आहे। टेट्रा पॅक मध्ये पॅक केलेला ज्यूस देखील केला जाणार आहे। पेंट बॉटल इत्यादी प्रकारची उत्पादनं याच्यामध्ये आपण घेतोय आणि संत्रा फळांची मूलवृद्धी होईल। त्यापासून माझ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळू शकेल त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। आणि त्या पद्धतीनं माझ्या मोर्शी तालुक्यात देखील उमरखेड येथे लिंबू वर्गीय फळ पिकांच्या करता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे। या सिट्रस इस्टेटसाठी प्रशासकीय इमारत बांधकाम कार्यालय प्रयोगशाळा प्रशिक्षण भवन निविष्ठा विक्री केंद्र इत्यादी 1 कोटी रुपयाचा निधी त्याला मंजूर केलेला आहे। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। पण आपल्याकडं आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपण हे करू शकलोय, आपण हे देऊ शकलोय, हे आम्ही दाखवलेलं आहे। हे आम्ही ढगात काही बोलत नाहीये। त्याकरता माय माऊलींनो आपल्याला या सगळ्या तुमच्या योजना, माझ्या भावांच्या योजना, माझ्या तरुणींच्या करता 12वी डिप्लोमा डिग्री याच्या करता त्यांनी अजून प्रशिक्षण घ्यावं। प्रशिक्षण आम्ही देणार, सर्टिफिकेट आम्ही देणार सरकार। ते प्रशिक्षण घेतात म्हणून त्यांना स्टायपंड वेतन 12वी असेल तर 6,000 रुपये, डिप्लोमा असेल तर 8,000 रुपये आणि डिग्री असेल तर 10,000 रुपये असं आम्ही वेतन देणार। 60 महिने त्यांनी ते शिकायचं आणि मग त्यांनी स्वतःच्या पायावर व्यवसाय करावा किंवा तिथं चांगली नोकरी केली तर ती कंपनी तुम्हाला तिथं जॉईन करून घेईल। उद्याच्याला कोणी विचारलं तुम्हाला काय अनुभव आहे, सांगता येईल का आम्हाला सरकारचं सर्टिफिकेट मिळालंय, या मशीनचा मला अनुभव आहे, या कामाचा मला अनुभव आहे। बेरोजगारी कमी करण्याच्या करता अशा प्रकारचा निर्णय माझ्या तरुणींच्या करता आपण आणलेला आहे। हे या सरकारचं काम आहे, हे तुमचं सरकार आहे, हे महायुतीचं सरकार आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, यामध्ये आम्ही हे सगळं करताना जात पात बघितलेले नाहीये। माग लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं माहितीये, काहींनी सांगितलं हे संविधान बदलणार, अब की बार 400 पार म्हणजे संविधान बदलणार। आता काय करणार, आरक्षण काढणार। आता काय करणार, घटना बदलणार। आम्ही सांगत होतो अरे बाबांनो हे दादांत खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे। पण आमचं काही मान्य केलं नाही। आमच्या मागासवर्गीय समाजाला थोडंफार खरं वाटायला लागलं। माझ्या अल्पसंख्याक समाजाने CAA कायदा एक आला, त्यांना वाटलं की आपल्यालाच इथनं परराज्यात परदेशात पाठवून देणार। परदेशातली भारतीय लोक जी अडचणीत आहे, जी बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये, युक्रेनमध्ये, रशियामध्ये, त्या इस्रायलमध्ये तिथं युद्ध होतंय, तिथं पंतप्रधानांना सत्ता सोडून पळून जावं लागतंय। श्रीलंकेचे राष्ट्रपती पळून गेले की नाही, बांगलादेशचा पंतप्रधान पळून आपल्या इथं आले आणि तिथून नंतर गेलं की नाही, ही परिस्थिती आहे। आणि मग तिथं राहणारे आपल्या भारतीयांना आणायला नको का? त्यांची भूमी आहे, आपली सगळ्यांची भूमी आहे। आपण भारतीय आहोत। नंतर महाराष्ट्र, नंतर विदर्भ, नंतर नागपूर जिल्हा आणि नंतर मोर्शी वरुड। याचा विचार करा ना बाबांनो।
आता मेहरबानी करा, आता सरकार तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं आलेलं आहे. मोदी साहेब काम करतायत. परवाच पालघरला वाढवण बंदर ₹1,00,000 कोटीचं त्यांनी त्या ठिकाणी दिलं. त्याचं काम आम्ही भूमिपूजन केलं. इतर पण कामं चाललीत. आता नॅशनल हायवे बघा, वंदे भारत ट्रेन बघा, बुलेट ट्रेन बघा, मेट्रो ट्रेन बघा, सगळीकडे विकास कामं चाललेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पण सांगतोय त्यांना, कांदा निर्यात बंदी आता करायची नाही, सोयाबीनला भाव चांगला द्यायचा आहे, कापसाला भाव चांगला द्यायचा आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी काढायची. सूतगिरण्यांच्या करता आम्ही मदत करतोय. कालच मी आणि प्रफुल्लभाई आमच्या काटोल नरखेडला होतो. तिथल्या लोकांनी मागणी केली, नरखेडला एक सूतगिरणी द्या. म्हणलं या प्रपोजल घेऊन आपण देऊ, पण काम चोख केलं पाहिजे. सूतगिरणी उभी करायची आणि नंतर बंद पडायची, तसलं नाही. त्याच्यातनं माझ्या तिथल्या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे, तिथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे. त्या पद्धतीची कामं आपण आपल्या वरुड मोर्शी परिसरात, मोर्शी वरुड परिसरात केलेली आहेत. पुढेही आपल्याला करायची. हे आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, हे थांबवायचं नाही. ते तुमच्या हातात आहे. माझ्या मायमाऊली म्हणतील कसं, ते असं की उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार जे उभे राहतील त्याच्यामध्ये देवेंद्र भुयारच्या जी खूण असेल त्या खुणेचं तिथलं बटन दाबायचं. तुमच्या योजना पुढे 5 वर्ष चालू. पुन्हा तुम्ही महायुतीचं सरकार आणा, माझ्या भावंडांच्या योजना चालू. योजना चालू, मी नाही चालू, योजना चालू. आणि त्यामध्ये तुम्हाला एक आठवण देतो, 2003 ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी वीज माफीची योजना आणली. वीज माफीचं पहिलं बिल दिलं ₹0 आणि नंतर सरकार आल्यावर दुसरे मुख्यमंत्री झाले. ते म्हणले नाही वो, हे आपल्याला नाही परवडत, हे बंद करून टाका, आणि बंद केले राव. मी का तुम्हाला हे सांगतो, मी 10 वर्ष तुमचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मला त्याच्यातलं आर्थिक नियोजन माहिती आहे. तुमचं आज 42-43 लाख रुपयाचं स्थूल उत्पन्न आहे, 42 लाख कोटीचं स्थूल उत्पन्न आहे. त्यामुळं विकास पण झाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ₹1 पीक विमा किंवा इतर योजना. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालालाही दर चांगला मिळाला पाहिजे. आणि माझ्या माय माऊलींच्या योजना, माझ्या मुलींच्या योजना, माझ्या भावंडांच्या योजना ह्या देखील उद्या चालू झाल्या पाहिजे. ते काम महायुती करू शकते. म्हणून मी आज, जरी पावसाचे दिवस, सकाळी माझी पुसदची सभा रद्द झाली, भरपूर पाऊस पडला, ढगफुटी झाली तिकडं. इंद्रनील नायकाचा फोन आला की दादा परत दुसरी तारीख द्या. प्रफुल्लभाई आम्ही दुसरी तारीख देणार आहे. परंतु आज थोडासा त्रास झाला, जरा सगळ्यांना जरा पावसात चिखलात थोडा वेळ घालवावा लागला. परंतु तो तुमच्या भल्या करताय, राज्याच्या भल्या करताय, माझ्या मोर्शी वरुडच्या भल्या करताय. त्या गोष्टीचा विचार आपण सर्व मोर्शी वरुडकरांनी या निमित्तानं केला पाहिजे. इतर अनेक आपल्याला वरुडला MIDC स्थापन करायचा निर्णय घ्यायचा आहे. गुणवत्तापूर्ण दर्जेदार नागरी सुविधा ह्या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या. आपल्या परिसरात यापूर्वी झालेल्या आणि आता होत असलेल्या सुंदर, प्रशस्त, भव्य, सोयी सुविधा युक्त, आकर्षक दर्जेदार वास्तूंमुळे माझ्या वरुड तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे, माझ्या मोर्शी तालुक्याच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. माझ्या नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात, त्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण असाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न आहे, यासाठी देवेंद्रचा प्रयत्न आहे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करून आपण या सुविधा उभ्या करत असतो. त्याच्या सुविधांच्या वापरातून तिथल्या परिसराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तिथल्या नागरिकांची प्रगती झाली पाहिजे. यासाठी हे तुमचं सरकार, महायुतीचं सरकार नेहमी आग्रही असतं. आज आम्ही काही पैशाच्या करता मोठा, आम्ही जसं वैनगंगा प्रकल्प आहे, नारपार प्रकल्प आहे, त्याच्याकरता दिल्लीतनं पैसा आणावा लागला, तरी केंद्राकडे आम्ही जाऊ, मोदी साहेबांना भेटू, तिथं नितीन गडकरींना भेटू, तिथं आम्ही त्या ठिकाणी अमित शहांना भेटू, आम्ही सांगू ही योजना चांगली आहे, त्याला केंद्राचा निधी द्या, काही आमचा पैसा, काही केंद्राचा पैसा, आणि त्याच्यातनं महाराष्ट्राचा कायापालट, महाराष्ट्राचा विकास हे फक्त आम्ही लोक करू शकतो. का तर केंद्रात आमच्या विचाराचं सरकार आहे,
राज्यात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे, त्याच्यातनं आपला फायदा होणार आहे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवा. रुग्णालयाच्या इमारती, प्रशासकीय इमारती, क्रीडांगण, सेवा निवासस्थानाची निर्मिती या करताना सातत्याने मी देवेंद्रला सांगत असतो, इथल्या चीफ इंजिनियरला, इथल्या एसीला, इथल्या एक्झिक्युटिव्हला सांगत असतो की बाबांनो, हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा पै आणि पै चांगल्या कामाच्या करता खर्च झाला पाहिजे. सोयी सुविधा युक्त असाव्यात, गुणवत्तापूर्ण असाव्यात. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि तेच काम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही सगळेजण करतोय. मला माझ्या महिलांना जाता जाता, जसं आम्ही मुलींना मोफत उच्च शिक्षण, माझ्या महिलांच्या करता 3 गॅस सिलेंडर फ्री, लाडकी बहीण योजना, तशा पद्धतीनं लेक लाडकी योजना आणली. तुमच्या घरात मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत राज्य सरकार त्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या बाबतीत खर्च करते, देते तिला 1,01,000. ही योजना. पिंक रिक्षा. आज माझ्या भगिनी, गरम होतंय, मला पण उकडतंय, तुम्ही तर फेटा बांधून बसलाय, लय राजबिंडा दिसताय, एवढ्या दिसतात दिमागदार की काही विचारता सोय नाही. एक एक फोटो काढून घ्या आणि घरी जाऊन नवऱ्याला दाखवा. नवरा म्हणणार, अरे कुणाचा फोटो आहे? अरे माझाच आहे ना, तुला कळ ना का कुणाचा फोटो आहे असं सांगा. इतक्या चांगल्या तुम्ही दिसताय. आज महिलांना पण मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय. त्यांच्याकरता पिंक ही रिक्षा ही योजना आपण त्या ठिकाणी आणतोय. माझ्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याच्या करता प्रत्येक घरात नळ जोडणी कार्यक्रम आपण राबवतोय. आता परवा जळगावला 1,00,000 महिला जमल्या होत्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यात लखपती दिदी, त्या दिदी देखील देशात 3 कोटी करायच्या, त्याच्यातल्या 50 लाख तुमच्या माझ्या महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत. या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. अशा खूप योजना महिलांच्या करता, पुरुषांच्या करता, सर्व समाजाच्या करता आणण्याचं काम आम्ही सगळ्यांनी चालवलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सरकारमध्ये असताना महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, त्याला माफी आम्ही करणार नाही. त्याच्यामध्ये महिलांच्या पाठीशी आम्ही उभं राहू. दोषी कुणी असो त्याला अजिबात आम्ही सोडणार नाही. त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तो पुढाऱ्याचा असो नाहीतर आणखी कुणाचा मोठ्याचा पोरगा असो, त्याला तिथं सोडलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हे आमच्या सरकारचं धोरण आहे. विरोधक टीका करतात, काही ठिकाणी घटना घडल्यात, तिथं फास्ट ट्रॅक कोर्टवर त्या नराधामाला, त्या विकृत माणसाला, त्या व्यक्तीला काही झालं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे देखील आपण नवीन कायद्यामध्ये आणलेलं आहे आणि प्रत्येकाला मानाने जगण्याचं काम झालं पाहिजे. माझी जाता जाता एकच विनंती आहे, आता पाऊस असा पडायला लागलाय, धरणं भरलीत, परंतु आपल्या पिकांचं नुकसान होतंय. मागाची मला देवेंद्र सांगत होता की दादा, संत्रा गळती खूप झाली, ती गळती झाल्याचे पंचनामे मी कलेक्टरला करायला सांगितले. उद्याच्याला परवा मी मुंबईला आहे, मदत पुनर्वसन खातं आपल्याच अनिल भाईदास पाटलाकडे, त्यांना सांगून देखील हे पंचनामे सगळे तातडीनं करून तिथेही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करायची ही मदत करण्याच्या करता आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. का तर तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे, हे आपल्याला विसरायचं नाही. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोणताही विचार करू नका, कुणाचाही ऐकू नका. या योजना चालू ठेवायच्या तर आपल्याला देवेंद्रला निवडून द्यावं लागेल आणि ते काम माझ्या माय माऊलींनी करावं. हेच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. यानंतर मी महानुभाव पंत समितीला विनंती करते की त्यांनी